महागाईचा वेळ आहे आणि आजकाल काही स्वस्त मिळत नाही. कुठेही गेलं तर GST लागतेच 18%. जर तुम्ही पार्टी घेतला तरी 18% आणि सर्व्हिसिंग घेतला तरीही 18%. आज आपण बघणार आहोत की क्विड, रेनॉल्डची क्विड आहे 800cc. त्याच्या इंजिनचा 2026 जानेवारीला किती खर्च आला आपल्याला. मी मालकांना सांगितलं की 30 ते 35 हजाराच्या आसपास खर्च येईल इंजिन ओव्हरहॉलसाठी, ज्याच्यामध्ये स्लीव असतील, पिस्टन असतील, वॉल्व असतील, सीट असतील, गाईड असतील आणि बाकी इतरही सगळं, म्हणजे हेड गॅस्केट आलं, इंजिन ऑइल सील्स आली, ऑइल आलं, ऑइल फिल्टर आला, त्याची माझी मजुरी आली आणि लेथ मशीनवाल्याची ही मजुरी आली, ज्यानं ग्राइंडिंग केला, क्रँक लॅपिंग केला, क्रँक चेक केला, हेड सरफेस केला, ह्या सगळ्या बाबींची. हीच ती गाडी आहे आणि आपण ती आज चालू केली गाडी. फेसबुकवरती मी स्टोरी ॲड करत असतो, तुम्ही बघितलाही असेल, इंजिन चालू केल्याची, इंजिन जोडल्याची, ह्या सगळ्या गोष्टी. ह्या फक्त गाडीमध्ये आपण 2 वस्तू जास्त टाकल्यात, एक रेडिएटर आणि एक ऑइल संप किंवा चेंबर म्हणा तुम्ही, तो प्लास्टिकचा येतो. गाडी चालू असताना कधी गाडी गरम झाली तर तो लिकेज होण्याची शक्यता असते. आता ही गाडी किती तयार झाली ना तुम्हाला दाखवतो मी. 8 तास आपण चालू ठेवतो, कारण 8 तास चालू ठेवल्यामुळं आम्हाला कळतं गाडी ओव्हरहीट होते का, गाडीचं ऑइल लीक होतं का. ही गाडी आहे रत्नागिरीची, त्यांनी माझ्याकडे सोडली होती कामासाठी. प्लगला ऑइल येत होतं भरपूर. आपण इंजिन ओव्हरऑल केलं, CNG काढून फेकलं, कारण CNGमुळे इंजिनचं खूप नुकसान झालं होतं. आपण पिस्टन बदलले, तिन्ही मेन कनेक्टिंग बदलले, हेडचे सगळे वॉल, सीट, गाईड बदलले, फॅनही चालू झाला आहे. फक्त 2 गोष्टी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आहेत. एक रेडिएटर आपण हा नवीन घातला आहे, हा रेडिएटर नवीन घातला, खालचा ऑइल चेंबर एक नवीन घातला आहे. गाडी सुंदर झालेली आहे आणि तुम्हाला पटणार नाही खरोखर, गाडी एवढी सगळं केल्यानंतरही त्याचा खर्च किती आला आता तुम्हाला मी सविस्तर सांगतो. वाटतं की बाबा हा काहीतरी थातूर मातूर सांगतोय, असं नाही आहे. माझ्या मजुरीसह, लेथ मशीनवाल्यांच्या मजुरीसह आणि कोल्हापूरला पाठवण्याचा खर्च ट्रान्सपोर्टचा मला येतो 600 रुपये, ब्लॉकचे 300 आणि हेडचे 300, आणि तो परत आणायचा खर्च येतो 600 रुपये, म्हणजे 1200 रुपये त्याच्यातच. ऑइल कुठलंही आता घातला तुम्ही, मी सॅवसॉल वापरतो आणि मोटूल वापरतो मी, आता तर मोटूल पण चालू केलं वापरायला, तर ते 2000 रुपयाच्या आसपास जातच. बरं, पिस्टन, स्लीव सेट आणि बाकी वॉल्व, सीट, गाईड हे सगळं जर धरलं तरीही बऱ्यापैकी पैसे जातात. लेथ मशीनवाल्यांचे 7-8 हजार रुपये मजुरी होते. मग माझी मजुरी किती होते तुम्हीच विचार करून सांगा मला की मी किती मजुरी घेतली. गाडी चालू केली आज, आता एक 4 तास चालू राहील, सकाळी 4 तास चालू राहील, गाडी डिलिव्हरी होईल. मग कितीच काम होतं आणि आपल्याकडनं सर्व्हिस सेंटरमधली लोक किती पैसे घेतात, याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बाकी ज्याची त्याची इच्छा आहे, कोण कितीही पैसे घेऊ दे, त्याच्याशी आपण काय सांगू शकत नाही. पण पैसे किती वाचू शकतात जर तुम्ही बाहेर खरोखर जेन्युइन पार्टसह काम केला, हेड गॅस्केट सह काम केला, ओरिजिनल पाहिजे, तर किती मध्ये काम होते. चला, 35,000 रुपयामध्येच इंजिनचं काम झालंय. फक्त रेडिएटर वाढलाय आणि एक ऑइल संप वाढलाय, तो पण मला वाटलं बदलावं म्हणून बदलला, कारण इंजिन सोबत रेडिएटर जर नवीन असेल तर इंजिन परफॉर्मन्स चांगलं देतं. आणि याच्या पुढे उन्हाळा येणार आहे, त्यामुळे मी रेडिएटर बदलून टाकला. तुमच्या समोर हिशोब मांडलाय. 35,000 रुपयामध्ये क्विडचं इंजिन मी केलंय, माझ्या मजुरीसह, ट्रान्सपोर्टेशनसह सगळं. आता तुम्ही ठरवा की मी मजुरी किती घेतली. चला, भेटूया परत एकदा अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या वाहनांची.